जे जे मटण लवर आहेत ना त्यांनी तर हा ब्लॉग पूर्णपणे बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल. आणि इतका छान हा ब्लॉग झालेला आहे ना, माझ्या सगळ्या ब्लॉगमध्ये हा ब्लॉग खूप छान असा मस्त झालेला आहे. तर तुम्ही अजिबात हे ब्लॉग स्किप न करता बघा. आता तुम्हाला वाटेल सुरुवातीला हेच काय दाखवते, पण हा ब्लॉग खूप छान झालेला आहे. तुम्ही सुरुवातीपासून बघा. तर चला, तर मला तर पहिल्यापासून सांगते. श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला काल मी सांगितलंच होतं की आम्ही जाणार आहोत गावी, आणि जे काही शॉपिंग होतं ते होतं सगळं. आणि गावी जायचं म्हटलं की मुलांची एक्साइटमेंट एवढी असते ना की विचारू नका. तर आम्ही सगळं आवरलं वगैरे होतं, सगळं बॅगा वगैरे तुम्हाला आधीच्या ब्लॉगमध्येच बघितलं तुम्ही. आणि आता सगळं आम्ही गाडीमध्ये बॅगा वगैरे ठेवल्या सगळ्या, आणि आम्ही निघालो. पहाटेचे वाजले होते 5. तरी मुलांना इतका उत्साह असतो ना की गावाला जायचं म्हटलं की खूप म्हणजे खूप त्यांना आवडतं. आणि मग तो एक आमचे ब्रश राहिले होते, ते ब्रश आणायला परत आम्ही मुलाला वरती पाठवलं. आता त्याला इकडे बघा, आमची गाडी तयार आहे आणि ही आमची वॅगनर आहे. तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये वगैरे बघितलंच असेल. मस्त छान असं गाडीमध्ये आम्ही बॅगा वगैरे आधीच ठेवल्या होत्या, त्या जीवनाने आणि त्याच्या पप्पाने ठेवल्या होत्या. त्यामुळे आम्ही निघालो होतो बघा. इकडून सगळं घेतलं त्याने, ब्रश वगैरे घेऊन आले ते, आणि मग निघालो. नंतर आम्ही लागलो हायवेला. मी थोडंसं म्हटलं तुम्हाला हायवेचं दाखवावं. अजून खूप अंधार होता. 5 वाजता निघालो होतो, त्याच्यामुळे असं खूप सारा अंधार वगैरे होता आणि साईडचं वगैरे काय. तर नंतर नाही ना, लवकर निघण्याचं कारण हेच होतं की गावी यात्रा होती, आणि आम्ही कधीही गावाला निघत असताना ना ती सकाळीच निघतो. म्हणजे दिवसाचा जो प्रवास असतो ना तो खूप छान करता येतो. नंतर आम्ही पहिल्या टनेलमध्ये गेलो. तर टनेलमध्ये सुद्धा आहे ना ट्रॉफिक होतं. आम्हाला इतकं ट्रॉफिक पुढे लागलं की थोडंसं तुम्हाला मी पुढे दाखवणारच आहे, पण तुम्ही बघू शकता. इथेच आता कमी होतं, पण पुढचं जे होतं ना एकदम मोठासा टनेल होतं, आणि त्या टनेलमध्ये खूप सारं ट्रॉफिक वगैरे होतं. आणि बाहेरसुद्धा आमचे 2 ते 3 तास आमचे ट्रॉफिकमध्ये गेले. विचार करण्याच्या पलीकडचं ट्रॉफिक लागलं होतं, आणि जायचं होतं लवकर, पण पोचलो आम्ही लेटच पोचलो. आता काय करणार, ट्रॉफिक असं कोणीच त्याला काहीच करू शकत नाही. जर आम्ही नेहमी लवकर निघतो यासाठीच की ट्रॅफिक लागू नये आणि वेळेवर आपण पोचावं यासाठी. नंतर बघा सूर्योदय झाला आणि छान असं सूर्याचं वगैरे हे झालं. तुम्ही जर माझं लाईव्ह बघितलं असेल ना त्याच्यामध्ये खूप छान असं कॅप्चर केलं होतं. हे मी खूप थोड्या वेळाने, म्हणजे जसं जसं सुरुवातीला जसं पहाटे होतं ना त्या टायमिंगचं असं मी शूट केलं होतं, लाईव्ह करत होते. आणि ते नंतर मग थोड्या वेळानंतर व्हिडिओ घेतला की खूप, म्हणजे त्यावेळेस मला असं वाटतं की 7 वाजले असतील वगैरे असं घेतलं होतं. तर केस धुतले होते, त्यामुळे केस असे मोकळे वगैरे सोडले होते, आणि मस्त असं थोडंसं लुक दाखवून म्हटलं तसं वाटते. परत आम्ही पुढे छान वाटत होतं. छान सकाळच्या वातावरणात प्रवास करायला इतकं छान वाटतं ना की मस्त असतं हे वातावरण. आणि जास्तीचं आम्हाला कधी जास्तीचं असं ट्रॉफिक वगैरे लागत नाही आहे, पण इकडे खूप म्हणजे खूप घाटामध्ये ट्रॉफिक लागलं. नंतर आम्ही इथे नाश्ता करायला थांबलो. नाश्ता म्हणजे 8:30 वाजले असतील. त्या बेसने आम्ही नाश्ता करायला थांबलो की म्हटलं आता नाश्ता करून घ्यावं, नंतर पटापट आपल्याला जाता येतं. तिकडे तर जाऊन तुम्ही तर बघितलंच, मटणच खायचं होतं. तर मी मटण खाणार नव्हते, त्याचं कारणसुद्धा तुम्हाला मी पुढे सांगते. आपण इथे म्हटलं थोडंसं होतं बघा, मेंदूवडा मागवला होता. मला मेंदूवडा खायचं नव्हतं, त्यामुळे मी मागवलं होतं पॅटीस, पण माझं अजून पॅटीस आलं नव्हतं. मग तोपर्यंत हे खात होते. त्यांनी तिघांनी मेंदूवडाच वापरला होता, आणि मग इथे मी थोडंसं शूट केलं. नंतर आम्ही गेलो डायरेक्ट. आता तुम्हाला इथे आजूबाजू कुठेच तुम्हाला बघायला भेटलं नाही, तिथं डायरेक्ट आम्ही कुलदैवत होतो धुळोबा मंदिर. जे जे त्यांचं जुळदेव आहे ना त्यांना जे बघत असतील ना तिकडचे, तर त्यांना होत्या. तर इथे आम्ही आलो आणि मस्त घेतले. थोडंसं शूट केलं, काही आतमधलं दिसत नव्हतं जास्तीचं, पण तसंच थोडंसं शूट केलं. आहे बघा, धुळदेव मंदिर आहे, फलटणमध्ये आहे दक्षिण दिशेला. तर इथे मंदिर आहे. कोणाकोणाचं कुलदैवत आहे किंवा कोण इथे या देवाला जाऊन आले ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे जे वस्त्र हे करतात आहे ना ते आहेत भाऊजी आहेत, म्हणजेच की दीर आहेत, लहान दीर आहेत, त्यांचीच यात्रा होती. आणि मग आम्ही इकडनं गेलो होतो आणि ते तिकडनं आले होते. हे सुद्धा थोडं व्हिडिओ काढत होते की त्यांना काढण्यासाठी. मग आपण मागचा परिसर आम्ही दाखवला. इकडे दीपमाळ आहे ना त्या साईडचा. त्यावेळेस गर्दी होती पण कमी होती, की गर्दी असते जत्रा वगैरे असते. तर मग याला सांगितलं की हाय कर, ही आहे ती जाऊबाई आहे. आणि मग आम्ही इकडे
थोडंसं व्हिडिओ मी घेत होते, असं उभा वगैरे असं व्हिडिओ घेत होते. इकडे दैत्यराज आहेत, या दैत्यालाच आपण बोकड कापतो, देवाला नाही. तर तिकडे वगैरे सगळं पूजा वगैरे करून घेतली आणि इकडे येऊन मैदानाला असं बसलं होतं. जे की आता मटण होईपर्यंत ना खूप सगळ्यांनाच भूक लागली होती. आम्ही तर नाश्ता केला होता, पण ते गावचे जे आले होते ना त्यांनी नाश्तासुद्धा केला नव्हता. इकडे सगळे मग असे जेवायला बसले होते. आधी पण खूप आम्ही सर्वजण जेवायला बसलो, पण मी व्हिडिओ घेतला नव्हता. तर आता यांना व्हिडिओ घेतला होता. चपात्या वगैरे बघा भरपूर अशा होत्या. आणि नंतर मग आमचं सुरू झालं हे मटण. तर हे मटण आहे ना 3 बोकडं होती, तिघांची म्हणजे दोघांच्या मध्ये यात्रा होती. एक चुलत दीर होते आणि एक ते सख्खे दीर होते, ते जे तुम्हाला मगाशी मी व्हिडिओमध्ये दाखवले ते. आता इथे आहे ना हे कार्यक्रम होता. मी तर भाऊजींना असं काहीतरी बोलत होते की जसं की किती कापलेत काय केले, तर ते सांगत होते. पण खूप असा आवाज होता म्हणून मी तो आवाज म्यूट केला आणि आता मी सांगते तुम्हाला. मग ते खूप सारा असा आवाज होता आणि असं होतं की माहिती नव्हतं की व्हिडिओ वगैरे काढते की काय आहे. पण मला काढायचं होतं म्हणून मी थोडासा व्हिडिओ काढला. तर कोणाकोणाला असं आवडत पण नाही आहे घरी की आमच्या व्हिडिओ वगैरे काढलेलं वगैरे, पण मी असं नाही आहे ते काढतेच. तर इथे बघा मटण किती असेल तुम्ही अंदाजाने सांगा. ते मग आम्ही नंतर जे जावचे वडील होते ना त्यांनी आम्हाला चुडे भरले की देवाला गेल्यानंतर ते बोलले की चुडं भरायचे असतात आणि खरंच चुडे भरायचे असतात. मग असे वडीलधारी माणसं असले ना की मग एक फायदा होतो किंवा एक असं सुचतं की आम्हाला कोणाच्याच लक्षात नव्हतं की चुडे वगैरे भरायचे आहेत किंवा काय करायचं आहे. पण त्यांनी आम्हाला चुडे वगैरे भरायला घेऊन गेले. ते तिचे पप्पा होते, पण आता चुड्या आम्ही फक्त चुडच भरले, पाटल्या भरल्या नाहीत. कारण चुड्या आणि पाटल्याचं कधी भरलेलं नव्हतं म्हणून म्हटलंच की आपण चुडं भरून घेतलं. तिने घेतलं आणि चुलत जाऊ होती आणि माझा व्हिडिओ काढायचाच राहिला. आम्ही तिचा व्हिडिओ काढला, पण ज्यावेळेस माझा व्हिडिओ काढला ते भरत होते त्यावेळेस मी कुणाला सांगितलंच नव्हतं की मी चुडे. त्याच्यानंतर इकडे आहे ना अशा सवासनी जेवायला बसल्या होत्या आणि मी खात नव्हती म्हणून माझं ताट पुजलेलं होतं आणि पुजलेलं ताट काय करायचं म्हणून हा दिराचा मुलगा होता त्याला बसवलं होतं. आता तुम्ही म्हणसाल बायकांमध्ये, तर असं नाही आहे की ती आमच्या घरच्याच होत्या. मग साईडला कुठं बोलवायचं म्हणून आम्ही हे केलं होतं आणि ताट पुजलं होतं. ते ताट आहे ना मग ह्याला दिलं जेवायला आणि तो मुलं खेळत पण होती. खूप छान असं बघा किती मस्त देवाच्या इथे इतकं छान असं वातावरण होतं. आणि रस्सा तुम्ही बघू शकता. ते भाऊजींना मी बोलत होते की तुम्ही असं मला टोप हे करून मला रस्सा दाखवा. बघा ते बोलत होते की थंड होईल, पण मी नाही म्हटलं दाखवा थोडंसं. पळीने पण त्याने असं त्यांना हलवायला सांगितलं होतं, पण इतकं तेवढ्यात ना वाढायला आले मध्ये, त्याच्यामुळे काय व्हिडिओ काढताच नाही आला नीट. तर ते नंतर आहे ना आम्ही इकडे सगळं झाल्यानंतर मी एक व्हिडिओ घेतला, इकडे दाखवलं गाड्या वगैरे लावल्या होत्या. तर मटण तर तुम्ही बघू शकता भरपूर असं मटण होतं. माणसं कमी होते आणि मटण भरपूर होतं. सगळ्यांना वाढून आहे ना या माझे मोठे भाऊजी होते तेच राहिले शेवटी जेवायला. मग त्यांना आहे ना आधी काय झालं की त्यांच्या ताटामध्ये त्यांनी मटण खाल्लं होतं. मी नंतर लास्टला जेवायला ते म्हणून भाऊजींचा म्हटलं तुमचा मी व्हिडिओ घेते. आणि इकडे आहे ना सासू होते आणि यांची आत्या होती, त्या भांडी धुवून घेत होत्या. मस्त असं वातावरण पण होतं बघा. इकडे ही जी आहे ना ती चुलत जाव आहे माझी आणि ही आहे ती सख्खी जाव आहे. नंतर आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशीचा हे प्रोग्राम चालू आहे बघा. दुसऱ्या दिवशी जे म्हणतात ना खुरमुंडी वगैरे, हे सासूबाई आहेत. इकडे अशी मैदानाला चूल केली होती, जास्त छान अशी फरशी वगैरे धुवून घेतली होती. खूप घाण होती, लोक वगैरे येतात ना त्यासाठी. खूप गावाला 2च दिवसासाठी गेलो, पण खूप छान असा एन्जॉय केला. दुसऱ्या दिवशीचं सुद्धा तुम्ही हे मटण बघू शकता, खूप छान. त्यामध्ये इतकंच हे होतं की मी खात नव्हते, बाकीचे सगळ्यांनी खाल्लं, खूप छान. मग नंतर मग गेलो आम्ही मळ्यामध्ये, जे की हे आमचं शेत आहे. तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये किंवा शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलं असेल. छान असा आमचा गहू आलेला आहे, इतका सुंदर छान असा गहू आला आहे ना. आणि मका जे आहे ना त्याला काय झालं आहे माहीत नाही आहे, पण आमचं पीक जे आहे बघा, मका तुम्ही बघू शकता. मका आणि गहू बरोबरचेच आहेत, म्हणजे एकाच दिवशी पेरलेले आहेत. पण ते ना मकाचं बी थोडंसं आम्हाला खराब लागलं, त्याच्यामुळे मका एवढी जास्त व्यवस्थित आली नाही. पण गहू इतका छान असा मस्त आलेला आहे. हे जे बाजूचे आहेत ना ते चुलत दिराचे आहेत. चिंचेचं झाड आहे, तर खूप मोठं जुनं चिंचेचं झाड आहे. हे खूप जुनं आहे. तुम्ही याआधीसुद्धा माझ्या व्हिडिओमधून बघितलं असेल हे झाड. मस्त छान असं बहरलेलं होतं. इकडे बघा शकता तुम्ही, छान मस्त असे मकासुद्धा चांगली उगवली आहे, पण थोडीशी हाईटनं कमी आहे. इकडे कांद्याच्या बुड्या लावलेल्या आहेत ब्यासाठी. लसूणसुद्धा आहे, इकडे लसूण आलेला आहे बघू शकता तुम्ही. आणि आम्हाला पुढे त्यांना आहे ना होलची मोटर जळली होती, ते सुद्धा तुम्हाला मी थोडं दाखवते. ते आधी मोटर काढायला गडी गेले होते,
आणि मग आम्ही नंतर गेलो. हरभरे टोचले होते ना, हरभरे ते चुलत दिराचे आहेत, आमचे नाही आहेत, पण त्यांनी टोचलेले हरभरे इतके छान आलेले आहेत. आणि एक जर मका तुम्ही बघू शकता, मकासुद्धा तुम्हाला कशी वाटते कमेंट करून सांगा. हा लसूण आहे, लसणाला पाणी द्यायचं होतं, त्याला काही खत लेंड्या वगैरे घालायच्या असतात, त्या घालून गेले होते सासूबाई आणि छान असं आमचं हे झालं. आता तुम्ही मेथी बघू शकता, अशीच मेथी टाकली होती, किती छान अशी, बघता क्षणी असं वाटत होतं की खावाशी काय. मी इकडे सुद्धा घेऊन आलेले आहे, पण त्याचा काही व्हिडिओ वगैरे बनवला नाही, कारण मला आता इतका टाईम नाही आहे. इकडे येऊन हा एडिटिंग करायलाच मला खूप वेळ गेला आणि मग मला एडिटिंग करून टाकण्यासाठीच वेळ नव्हता. तर बघा इकडे मोटरसुद्धा काढले. मी भाऊजींना बोलत होते काहीतरी, त्यांची आणि माझी ते खूप वेळाची चेष्टा चालूच असते. आहोसुद्धा दमले होते आणि त्यांना मग परत बसले होते ते. मग म्हटलं थोडंसं व्हिडिओ काढून टाकावं. कसं होतं, खूप सारे जण आले होते मोटर काढण्यासाठी आणि अशा वेळी खूप माणसं पण लागतात की हे करण्यासाठी, व्हिडिओ वगैरे काढण्यासाठी. खूप सारे तर आम्ही काढले. परत तुम्हाला इकडची आमच्या प्लॉटमधली मका दाखवते, वरच्या प्लॉटमध्ये, ज्याला की आम्ही म्हणतो होलाच्या तिथलं. आणि ही तिकडचीच बाजूची मका होती. ही मका बघा उगवली आहे छान, पण उंचीला कमी आहे. आता बघू, वाढली तर वाढेल. नंतर रात्री खूप सारं जेवण वगैरे केलं, खूप गप्पा मारल्या, इतक्या गप्पा मारल्या की विचारू नका. तर हा पूर्ण फॅमिली ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. माझे ब्लॉग तुम्ही कुठून बघता ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.